सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातली ही छोटीशी विहीर मित्रांनो बघा, ही बघा डोंगरची काळी मैना। मंडळी नमस्कार। सह्याद्रीच्या या दऱ्याखोऱ्यात हिंडत असताना खूप सारी मजा येते। आता आम्ही आहे वारणा खोऱ्यात आणि सह्याद्रीच्या या खोऱ्यामध्ये आम्ही या ठिकाणी आलोय। हे बघा पाठीमागं असं इकडं या ठिकाणी प्रचंड मोठा असं धरणाचं काम चालू आहे आणि हा सह्याद्री इकडं प्रचंड मोठा असा हा सह्याद्री। आणि इकडं रानात येत असताना किंवा या अशा खोऱ्यामध्ये येत असताना प्रचंड मोठं जर आता आपण बघितलं की रानमेवा असतो, या दिवसामध्ये रानमेवा असतो, करवांद असतात, जांभळं असतात। अशी इकडं करवांद जांभळं भरपूर आहेत, मोठी सागाची झाडं आहेत, खूप मोठा असा हा परिसर या ठिकाणी आहे। आणि माझ्यासोबत आहे आमचा अण्णा या ठिकाणी। इकडं बघा पाठीमागा हा आमचा अण्णा। इकडं जर आपण पाहिलं तर वारणा खोऱ्यामध्ये आपण आहे। इकडं वरती गुढे पाचगणी पठाराच्या आम्ही खाली उतरलेलो आहे। पठाराच्या खाली बरोबर आहे ते वारणा खोरं। आता आपण पाहूया, हे धरणाचं काम चालू आहे पाठीमागं। हे बघा अशा पद्धतीनं या ठिकाणी धरणाचं सुद्धा काम चालू आहे। आपण करवांद जांभळं काय भेटतात का पाहूया आणि करवांद जांभळं सुद्धा खाण्याचा आनंद घेऊया। सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातली ही छोटीशी विहीर आणि हे असं पाणी असतं। ही या ठिकाणी छोटीशी विहीर। रानात आल्यानंतर अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। हे बघा विविध पक्ष्यांचे आवाज। आणि आता जर आपण पाहिलं इकडं करवंदीची झाडं दिसत आहेत, करवंदी जांभळं, या ठिकाणी असे वेगवेगळे पक्ष्यांचे आवाज आपल्याला पाहायला मिळत आहेत। असं इकडं धरणाचं काम चालू आहे। प्रचंड मोठा असा हा परिसर। इकडे बघा प्रचंड मोठं या ठिकाणी धरण होते। मित्रांनो बघा, ही बघा डोंगरची काळी मैना। हा रानमेवा करवंद। इकडं आमचा अण्णा काढतोय करवंद। ही बघा अशा पद्धतीने ही करवंदीची जाळ आता मिळालेली आहे आम्हाला। आणि डोंगरची काळी मैना पूर्णपणे आता या ठिकाणी फुललेले आहे। जर आपण पाहिलं तर अतिशय चांगलं या ठिकाणी। मित्रांनो डोंगरदऱ्यामध्ये हीच मजा असते गावाकडे फिरत असताना। करवांद जांभळं आंब खात खात आपल्या सगळ्यांचं 90च्या दशकातली जी पिढी आहे त्या सगळ्यांचं बालपण गेलं। आणि वारण भागात या फिरत असताना प्रचंड हा बघा इकडं ओढा आहे। हा आता उन्हाच्यामुळं आटलेला आहे, तरी पण तिकडं पाठीमागं पाणी आहे विहिरीसारखं। म्हणजे ही सह्याद्रीतली एक चांगली गोष्ट आहे। म्हणजे जे पण इथं प्राणी असतील त्यांना ती पिण्यासाठी चांगली सोय आहे तिथं। म्हणजे निसर्गतःच जो झरा म्हणतात तशा पद्धतीने तिथं आहे। असं डोंगरदऱ्यातनं चालत असताना कडेकपारीमधनं खूप म्हणजे हे बघा सांभाळून चालावं लागतं। हे बघा अशा पद्धतीने सावकाश। आणि आता हे वरती निघालो आपण। करवंद जांभळं खाऊन मजा आली। मित्रांनो थांबतो इथंच। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, जरूर कळवा। या गावाकडच्या आठवणी जरूर बघा। ह्या कॅमेरा बद्द करण्याचा विषय एकच की आठवणी राहाव्या पुढे जाऊन। आपण काय काय आयुष्यामध्ये दिवे लावले हे सगळं राहावं लक्षामध्ये, त्यासाठीचा हा एक प्रयत्न। धन्यवाद।